एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार होईल अशी माहिती सदावर्ते यांनी दिली आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भात। एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार हा पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्ये होईल अशी माहिती सदावर्ते यांनी दिलेली आहे। मंडळाकडनं यंदाच्या महिन्यामध्ये जवळपास फक्त 56% पगार जो आहे तो त्यांच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे। महिन्याचा प्रश्न जो आहे तो त्यांच्या समोर निर्माण झाला, कारण की 56% उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न आहे। कष्टकऱ्यांच्या श्रमाचे पैसे वेळेवर मिळाले पाहिजे, वेळेवर मिळाले पाहिजे, ह्याला बिलकुल काही अपवाद असू शकत नाही। मी आत्ताच थोड्या वेळा अगोदर व्यवस्थापकीय संचालक श्रीमान कुशेकर साहेबांना मी बोललो आणि त्यांनी मला अश्युरन्स दिलेला आहे की ह्या 8-10 दिवसामध्ये वरच्या स्तरावर तातडीने कारवाई चालू आहे आणि होईल। त्यात मी त्यांना विचारलं लवकरच पगार होईल, म्हणजे आश्वासन नाही, होईलच म्हणले मला। काँग्रेसचे एसटी संघटनेचे जे महासचिव आहेत श्रीरंग बर्गे, सरचिटणीस आहेत श्रीरंग बर्गे, यांनी थेट आरोप जो आहे तो ओपी गुप्ता जे फायनान्स सेक्रेटरी आहेत त्यांच्यावरती लावलाय। बर्गे सेवानिवृत्त आहेत, वयोवृद्ध आहेत आणि मला असं वाटतं की बर्गेंनी अधिकाऱ्यांवर म्हणजे आंदोलनाचं हे करण्यापेक्षा त्यांनी स्वतः तरी एकदा एकट्याचं तरी आंदोलन करून दाखव। बघा, अकारण बर्गेसारख्या माणसांनी, वयोवृद्ध माणूस आहे, मला म्हणायचं नाही काही की मंत्री महोदयांना मी सातत्यानं 2दा कॉल केलाय आणि श्रमिकांचं सरकार आहे, श्रमवीरांचं सरकार आहे, सरकार पैसे देणार, आम्ही पैसे घेणार। विलिनीकरणाची तुम्ही एक मोहीम मोठी छेडलेली होती। विलिनीकरण झालं असतं तर आता कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्नच उद्भवला नसता आणि म्हणजे राज्य एसटीचे कर्मचारी हे राज्य शासनाचे कर्मचारी झाले असते। आम्ही काही विलिनीकरण किंवा 7वा वेतन आयोग हे आम्ही काही सोडलेलं नाही। आम्ही सरकारला आवाज देऊ, आम्ही सरकारला नक्की आता आवाज देऊ। आम्ही आधी सरकारला नोटीस देऊ की सरकारने लवकरात लवकर म्हणजे 7वा वेतन आयोग, शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार, विलिनीकरणाच्या तत्सम किंवा विलिनीकरण, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही आमचा लढा कधी थांबवलेला नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट चरण मार्गमसह अक्षय मंकणी, TV9।